नेरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुकुंदपूर बेड्यावरील तळ्यात मासोळ्या पकडत असलेल्या मुलाला झापड मारण्याच्या कारणावरून मुकुंदपूर बेड्यावर मेंढे कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात गजानन मेंढे, रवींद्र मेंढे, वैभव मेंढे, शुभम मेंढे, ओम मेंढे व दुर्शम मेंढे हे 6 जण गंभीर जखमी झाले। या जखमींना नेर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले। तिथून त्यांना त्वरितच यवतमाळ येथील रुग्णालयात पाठविण्यात आले। ही घटना दिनांक 8 ऑगस्ट रोजी घडली। रवींद्र मेंढे यांच्या जबानीवरून काड्या भाले दगडांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले। या जबानीवरून गब्बू पवार, अनुज पवार, नरसद पवार, नामेश्वर पवार, इंतेश भोसले, अर्जुन पवार, संतोष पवार, लखन पवार, दशरथ पवार, अजय पवार, सुहाना पवार यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहे। मुकिंदपूर पारधी बेड्यावरील पारधी लोक जे आहे ते माझ्या शेतात नेहमी येऊन माझी तिथं 35-40 एकर शेती आहे ते शिकारीच्या बहाण्याने येऊन चोरी करून तुरीच्या शेंगा, आता मुंगाच्या शेंगा, त्या रत्ना मिसळीच्या शेतामधल्या पूर्ण शेंगा नेल्या। माझ्या शेतामध्ये आत्ता या महिन्याभरात 5 ते 6 वेळा येऊन चोरी करून गेले। 2 मोटर पंप त्यांनी काढायचा प्रयत्न केला। काढल्यानंतर त्यांनी चालू करून 14 घंटे ठेवले। 14 तास दोन्ही मोटर पंप चालू करून ठेवले या पारध्यांनी। त्यानंतर मी त्यांना मना करत होतो, मला करंट देऊन कापून टाकण्याच्या धमक्या देत होते ते मला वारंवार। मी त्यांना सांगितलं का काय बाबा काय तर माझं शेत सोडून इकडे तिकडे हे करा, तर माझ्यावर त्यांनी सर्व लोकांनी येऊन बायांनी माणसांनी हमला केला। भाले, कुऱ्हाडी, दगडं हे सर्व अवजार माझ्यावरती, आमच्या 6-7 लोकांवरती चालवले। माझे पुतणे, माझे मोठे दादा आणि मी, त्यानंतर तिथं इतरत्र लोक होते, याच्यावर हल्ला केला। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर परसोपंत।